आमच्यासोबत अशाच जोडलेले रहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। 2 डिसेंबरला 246 नगरपालिका 42 नगरपंचायत निवडणुका होणार आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। भाग्यश्री, या संदर्भातील अधिकचे अपडेट। नक्कीच मी म्हटलं तसं की आजपासून फॉर्म भरायचा, अर्ज भरायची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। नगरपालिका ज्या आहेत त्या 246 आहेत, नगरपंचायती ज्या आहेत त्या 42 आहेत। एकूण जागा जर विचार केला तर 6859 इतक्या एकूण जागा आहेत आणि अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू होते। ती प्रक्रिया 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंत सुरू असणार आहे आणि अर्ज माघारीची जी मुदत आहे ती 21 नोव्हेंबर पर्यंत आहे। मतदान 2 डिसेंबरला आहे आणि मतमोजणी जी आहे ती 3 डिसेंबरला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या अजूनही कुठेही आघाडी आणि युतीच्या ज्या चर्चा आहेत त्या केवळ स्थानिक पातळीवर रंगलेल्या पाहायला मिळतात, पण अजून मोठ्या पातळीवर त्या आलेल्या नाहीयेत अशी माहिती मिळते। काही ठिकाणी सोयीच्या आघाड्या आणि समीकरणं जुळण्याची जी आहे ती शक्यता देखील आहे। हे जे निर्णय आहे ते स्थानिक पातळीवर देखील घेण्यात येतील। खरं तर कोरोना साथीमुळे ही जी निवडणूक होती ही रखडली होती। त्यानंतर याला अनेक न्यायालयीन पैलू देखील पडले आणि त्यामुळे ही निवडणूक रखडलेली होती। सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिल्या होत्या की लवकरात लवकर ही निवडणूक जी आहे ती झाली पाहिजे, जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता आणि त्यानुसार आता ही निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने त्यांची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती जाहीर केलेली पाहायला मिळते। 2016-17 मध्ये नगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली होती आणि त्यानंतर 2022 मध्ये या सगळ्या नगरपालिकांच्या मुदत ज्या आहेत त्या संपलेल्या होत्या। त्यामुळे आता जुन्या 236 आणि नवीन स्थापन झालेल्या 10 अशा जवळपास 246 नगरपालिकांसाठी ही निवडणूक होताना पाहायला मिळते। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इतरही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, मात्र बुलेटिनमध्ये